साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्या नगरच्या उत्तरेला. इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचे पिंडदान करून सरकारचं घातलं श्राद्ध. उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले रक्ताने सह्या केलेले विविध मागण्यांचे निवेदन. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे. सोयाबीन, कापूस, कांदा व सर्व शेतमालाला योग्य तो भाव मिळालाच पाहिजे. शेतमालावरची निर्यात बंदी उठवली पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय हक्काचा पीक विमा मिळालाच पाहिजे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तात्काळ मिळाली पाहिजे. या व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी काँग्रेसने आज 1 ऑक्टोबरला पिंडदान करून सरकारचं श्राद्ध घातलं. तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात जळगाव जामोद उपविभागीय अधिकाऱ्यांना रक्ताने सह्या केलेलं निवेदन देऊन उपविभागीय कार्यालयासमोर सरकार व मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमा लावून पिंडदान करत सर्व पितरी अमावस्या पूर्वसंध्येला उग्र आंदोलन केलं आहे. या आंदोलनामध्ये काँग्रेसचे अविनाश उमरकर, डॉक्टर स्वाती वाकेकर, सौ ज्योतिताई ढाकणे, आसिफ इक्बाल, अर्जुन घोलप यांच्यासह इतर पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने सहभागी होते. आमची मागणी आहे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे. त्याचबरोबर सोयाबीन, कापूस, कांदा या सर्व मालाला योग्य भाव. कारण सोयाबीन आता पाऊस सुरू आहे आणि सोयाबीनचे भाव मधल्या काळात अजून कमी झाले आणि आता जर ओलं सोयाबीन आलं तर अजून कमी होते. तर त्याला योग्य भाव किंवा भाव फरक तरी त्यांनी दिला पाहिजे. शेतमालाची निर्यात बंदी उठवली पाहिजे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तात्काळ, कारण काही लोकांना टाकले आणि बाकीचे तसेच त्यामध्ये सुटत आहे. महापुरामुळे खरडून गेलेला विषय जो 2023 जुलैचा जो विषय आहे, 22 जुलैचा विषय जो आहे, त्याचे जे संपूर्ण पैसे आहेत जमिनीचे आणि पीक नुकसानीचे आणि व्यावसायिकाचे ते प्रलंबित प्रकरण तात्काळ अजून 6000 प्रकरण आहेत. रब्बी 2024 मध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाईची यादी तत्काळ प्रसिद्ध झाली पाहिजे. कारण काय आहे की ते त्याच्यात संभ्रमात आहेत लोक. कारण आपोआप पैसे आले, काही झाले, कागद दिले, तर त्या संभ्रमात ती यादी प्रसिद्ध झाली पाहिजे. फळगळकरिता पंचनामा करिता लावलेल्या जातकटी कमी करून सरसकट संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना पंचनामा करून नुकसान